नमस्कार. आज मी इथे उपवासाचं पीठ बनवत आहे. त्यासाठी 1.25 किलो भगर 2-3 वेळा स्वच्छ धुवून आणि 7 ते 8 तास सुती कापडावर घरातच वाळून घेतली. त्यासाठी अजून 1/2 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि भगर सुकून झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती मीडियम फ्लेमवरती ही भगर भाजून घ्यायची आहे. त्यातलं मॉइश्चर कमी होण्यासाठी भगर आपल्याला भाजून घ्यायची आहे. भगर भाजून झालेली आहे, एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. तर बघा, इथे मी आता साबुदाणा भाजून घेत आहे. साबुदाणा पण आपल्याला 1-2-3 मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजून झाल्यानंतर आपल्याला भगरमध्ये साबुदाणा काढून घ्यायचा आहे आणि एक 15 ते 20 मिनिट थंड करून आपल्याला गिरणीतनं हे दळून आणायचं आहे. तर या पिठाचं आपण भाकरी बनवू शकतो, उपवासाची थालीपीठ बनवू शकतो, डोसे, इडली, आप्पे, धपाटे सर्व काही आपल्याला बनवता येते. तर या पद्धतीने थंड झाल्यानंतर आपल्याला हे गिरणीतनं पीठ दळून आणायचं आहे. तर बघा, असं हे पीठ तयार होतं. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.